नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी माहोरा तालुका जाफराबाद येथून एक प्रगतशील शेतकरी आलेले आहेत। आज त्यांनी आपल्या SRT शेतीला या ठिकाणी भेट दिलेली आहे। आपण सर्वप्रथम त्यांचं परिचय घेऊ आणि आपल्या SRT शेती त्यांना बघून कशी वाटली, काय वाटली हे त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ। दादा, तुमचं सर्वप्रथम नाव आणि पत्ता सांगा। नमस्कार, मी सांडू पाटील वाघ, माहोरा तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। तुम्ही आता या ठिकाणी आपली SRT शेती बघितलेली, हो। तर काय वाटतं बरं तुम्हाला या शेतीबद्दल? चांगली शून्य मशागत म्हणल्यानंतर तेवढा खर्च बचत होऊ राहिला आणि खर्च बचत होऊ राहिला। ट्रॅक्टरची त्याची निंदाई हे ते कमी होऊ राहिली, तेवढा शेतकऱ्याचा खर्च वाचू राहिला। मालाची क्वालिटी कशी वाटते? मालाची क्वालिटी एकदम चांगली वाटली। आता या ठिकाणी जो मक्का घेतलेला आहे आपण, हो। त्याचे मागील पूर्वीचे धस आपण या ठिकाणीच ठेवलेले आहे की नाही तर? हो। आणि या ठिकाणी परत आपण काय केलेलं आहे, डबल मक्याची लागवड केलेली आहे की नाही? हो। तर या ठिकाणी आपण असं बघू शकता, हा जो मक्याचा प्लॉट आहे आपला, आता याची क्वालिटी पण बघू शकता, पानाची साईज पण बघू शकता आहे की नाही? आणि दांड्याची साईज पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कशी आहे? एकदम क्वालिटी चांगली आहे मक्काची। या ठिकाणी आता आपण पूर्वीची जी मक्का घेतली होती, त्या मक्याचे कणसाचा गंज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहत आहोत। आता हे दादांनी पण आता या गंजाचं आपला बघितलेलं आहे। आणि आपण दादा, आता या गंजामधून आता आपल्याला कितीपर्यंत एक आपलं ॲव्हरेज येऊ शकते मक्याचं? 60-65 क्विंटल होऊ शकते मक्का। 60-65। दादा, तुमचं नाव सांगा एकदा फक्त। गंगाराम हनुमंता बोरशी। बर, तुम्हाला काय वाटतं बरं, किती निघाल हा मक्का? 60च्या 70 जवळ 60-70 क्विंटल। आज हे आपल्या 60-70 क्विंटल जर मक्का निघत असेल आपला, तर आपल्याला एकरी जवळपास 45 ते 50 क्विंटलचा ॲव्हरेज या ठिकाणी येत आहे। आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 4-4 वेळेस खतं देतो आहे की नाही? त्याचं निंदणी, खुरपणी, कोळपणी, नागाटी, रोट्या करतो, त्यातून आपल्याला एवढं उत्पादन मिळतं का बरं? नाही, एवढं उत्पादन मिळत बी नाही, तेवढा ते खर्च जास्त होतो त्याचा, आहे का नाही? आणि इथं खर्च आपल्याकडं SRT मध्ये आपली नागाटी नाही, रोटावेटर नाही, कोणतंच आंतरमशागत नाही, बरोबर आहे? हा पूर्ण खर्च आपला बचत होतो, एवढी खर्चाची बचत होते, आहे का नाही? तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी SRT पद्धत स्वीकारणे गरज आहे की नाही? तेवढं खर्चाचं बचत होतं शेतकऱ्याला। आता बचतीची आवश्यकता जास्त आहे खर्चाची। हो। या ठिकाणी आता आपण गावाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। आता दादा, आपण हा SRT पद्धतीनं गहू पेरलेला आहे, तर आपल्याला काय वाटतं बरं या गावाबद्दल? गव्हाची क्वालिटी चांगली वाटू लागली। यात हे दसकट तसेच आहे याचे मक्काचे, आणि पूर्वीचे सगळे तसेच आहे त्याच्यामध्ये। हे कपाशीची लागवड होती मागच्या वर्षी, आणि या ठिकाणी आता आपण मक्काची हार्वेस्टिंग केली आणि लगेचच आपण याच्यात टोकनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी गव्हाची लागवड केलेली। बोरशी साहेब, तुम्ही आजपर्यंत अशी शेती कुठं बघितली का, बिना नांगराची, बिनाची? नाही बघितली। हा, नाही बघितली। बरं, माल कसे वाटतात त्याच्यामध्ये? माल त्या मेहनतीपेक्षा ज्यादा माल चांगला वाटवा लागेल, ते मेहनत केल्यापेक्षा। बरं, मग आता इथं गव्हाची क्वालिटी पण बघू शकता, आहे का नाही? जर विना नांगरणीचे जर अशी माल जमत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे नाही। हा, कशाला खर्चात जायला पाहिजे विनाकारण? हा, चांगली शेती, उत्पन्न बी चांगलं आहे, माल बी चांगला आहे। अशा प्रकारे आपला हा जबरदस्त गव्हाचा प्लॉट या ठिकाणी SRT पद्धतीने बघू शकता आपण, किती चांगल्या प्रकारे जमलेला आहे। गेल्या 4 वर्षांपासून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटेटर, कल्टिवेटर
कोणत्याच प्रकारचे अंतर मशागत नाही, शून्य मशागत. एकदा त्वरित एकदा थोडस याने थोडस आता आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आता आपण बघू शकता आपला हा SRT पद्धतीने आपण सोयाबीन प्लस तूर या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी आपण 12 फुटाचं अंतर आहे आपल्या या तुरीचं. आता पूर्ण 12 फुटाचं अंतर असून सुद्धा आपलं हे पूर्ण अंतर या ठिकाणी मिळून आलेलं आहे. दादा, आपल्याला या तुरीच्या प्लॉटबद्दल काय वाटतं बरं? चांगली जबरदस्त तूर आलेली आहे. एकदम तूर चांगली आली, कमी खर्चात, कमी कामात, कमी याच्यात मध्ये ज्यादा. बरं, आपलं 12 फुटाचं अंतर मिळलेलं आहे की नाही? मिळालं पूर्ण अंतर. हा, आणि इथं आपण बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या तुरीला चांगल्या प्रकारे गुच्छदार शेंगा पण लागलेल्या आहे. हा, आणि 4, 5, 6 दाण्याचे पर्यंत आपल्या या शेंगामध्ये दाणे आहेत, आहे का नाही? आणि यावेळेस आता आपण बघू लागलो की गेल्या 8-10 दिवसापासून सारखं धुकं चालू आहे का नाही? त्या धुक्यामुळे आपण आता आपलं बरेचसे प्रचंड आता फुलगळ वगैरे झालेले आहे. पण तरी पण त्या मानानं आपल्या या तुरीच्या चांगलं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे की नाही दादा? एकूण पिकअप बघून तुम्ही समाधानी आहे दादा? समाधानी एकदम. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अतिरिक्त खर्च न करता, बरोबर आहे की नाही दादा, दरवर्षी जमिनीवर नांगरणीचे अत्याचार न करता, रोटावेटरचे अत्याचार न करता शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती करायला पाहिजे. यातून आपला अतिरिक्त होणारा जो खर्च आहे तो आपला बचत होणार आहे. शेतकऱ्यांना भाव मिळू लागले का? प्रत्येक वस्तूचे, खताचे असेल, नागाटी असेल, रोटावेटरचे असेल, हे सगळे दिवसेंदिवस काय चाललं, खर्च वाढत चाललेला आहे, महागाई वाढत चाललेली आहे. पण आपल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं हमी राहिलेली नाही की आपल्या मालाला भाव मिळाले येते. पण खर्च कमी करणं हा आपल्या हातात आहे, खर्च कमी कर, आहे का नाही? आता तुम्ही नांगरणीचा जर खर्च कमी केला, रोटावेटरचा खर्च केला, आंतर मशागतीचा जर खर्च केला, तर हा तुमचा 10 ते 15 हजार रुपयाचा खर्च बचत होणार आहे. आणि हाच तुमचा नफा समजून तुम्हाला फायदा होणार आहे. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल, अशा शेतकऱ्यांनी